तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग 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 ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप वसू न शके पाप वसू न शके पाप वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप 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 ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म 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 तुका म्हणे माया तुका म्हणे माया तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया 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 ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठ्ठल 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 बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप
वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. विठ्ठला विठ्ठला तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारांनी भगवंताच्या नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या महात्म्याचा परिणाम आपल्या जीवनावर आध्यात्मिक दृष्टीनं काय होतो, पारमार्थिक दृष्टीनं काय होतो याचा विचार तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात. चालू असणारा श्रीमद भागवत कथा समारोह आणि त्याच्या बरोबरीनं अखंड हरिनाम सप्ताह याचं प्रयोजन याचं निमित्त आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. विशेषत्वानं उच्चार करण्याचं काही कारण नाही, परंतु ज्या काही 2-3 प्रयोजनाचा पत्रिकेमध्ये उल्लेख केला गेला त्याच्यामध्ये आमचा चिरंजीव गौरव त्याच्या वडिलांनी जी नर्मदा परिक्रमा केली त्याची सांगता झाली आणि तन्निमित्त हा उत्सव संपन्न होतो आहे. परिक्रमा झाली ही गोष्ट जरी खरी असली, या वयामध्ये त्यांनी केली, चालत केली, हे जरी सगळं खरं असलं तरी त्याची परिपूर्णता ही नामचिंतनामध्ये, भागवत कथा श्रवणामध्ये आणि कीर्तन श्रवणामध्ये होते आहे. हे सगळ्यात चांगलं. व्यक्तिगत साधनेला ज्या वेळेला समष्टी कल्याणाचा आयाम दिला जातो त्यावेळेला ते व्यक्तिगत साधन हे व्यक्तिगत न राहता संतांना आणि भगवंताला प्रिय होणारं साधन होऊन जातं. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे आपल्याकडे वारकरी संप्रदायाने व्यक्तिगत साधनेला खूप मोठा आयाम दिला, खूप मोठं परिमाण दिलं. एकट्यानं पंढरपूरला चालत जाता येत नाही का? तर येतं, पण माऊलींबरोबर 1,00,000, 2,00,000, 5,00,000 लोकांबरोबर चाललं की त्याचा आनंद वाढतो. एकत्रित येऊनही आनंदाची वृद्धी करता येऊ शकते हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने जगाला दिलं. लक्षात ठेवा. नाहीतर एकत्रित आल्यानंतर भांडणं होत असतात, पण वारकरी संप्रदायाने दाखवलं की एकत्रित येऊनही आनंदाची वृद्धी करत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येऊ शकते. तुकोबारायांबरोबर चालावं आनंद आहे, ज्ञानोबारायांबरोबर चालावं आनंद आहे. नाथ महाराज, गोरोबा काका सगळीच संत मंडळी आपापल्या स्थानावरून इथं येतात. सताम साप्तपदम मैत्रम असं एक वचन योग वासिष्ठामध्ये येतं. संतांबरोबर 7 पावलं चाललं की संतांच्या संघाचं पुण्य प्राप्त होत असतं, संतांची मैत्री होत असते. सताम साप्तपदम मैत्रम. कुणाबरोबर किती चालावं याचे नियम आहेत. कुणाबरोबरही किती चालू नये आणि चालून घेऊही नये. कुणाबरोबर किती, आपल्याकडे विवाह विधीमध्ये सप्तपदी असते, परमार्थामध्ये सप्तपदी सांगितली, पण ती कुणाबरोबर? संतांबरोबर. सताम साप्तपदम मैत्र असं आहे. ते किती चालावं किती नाही धर्मशास्त्राचे संकेत आहेत. यम इच्छेत पुनरायातम नयनम दूरम अनुव्रजेत असं भक्तिशास्त्र धर्मशास्त्रामध्ये येतं. ज्यांनी पुन्हा लवकर आपल्याकडे यावं असं आपल्याला वाटतं त्याला फार दूरवर सोडायला जाऊ नये असे संकेत आहेत. यम इच्छेत पुनरायातम, ज्यांनी पुन्हा यावं अशी आपली इच्छा आहे. नयनम दूरम अनुव्रजेत, त्याला दूरपर्यंत सोडायला जाऊ नये, फार लांबपर्यंत सोडायला जाऊ नये. म्हणून आपण बघितलं असेल आळंदीला ज्या वेळेला आळंदीहून माऊली बाहेर पडते त्यावेळेला स्थानिक जी मंडळी असतात आळंदीतली ती जास्तीत जास्त वेशीपर्यंत सोडायला येतात, पुढेपर्यंत येत नाहीत. कारण का? माऊलीने लवकर आमच्या आळंदीत परत यावं अशी त्यांची भावना असते आणि ते उचित आहे, योग्य आहे. योग्य नाही असं नाही. नामदेवराय सुद्धा फार लांबपर्यंत घ्यायला येत नाहीत पालख्यांना, पादुकांपर्यंत येतात
आणि सोडायला जातानाही तिथपर्यंतच जातात, फार दूरवर जात नाहीत. कारण नामदेवरायांना असं वाटतं की ही आषाढी गेली की लवकर पुढची आषाढी यावी. असं आहे. हे कशातून निघालं ते बघा. कशा करता मी हे आपल्याला सांगत होतो की संतांबरोबर 7 पावलं चालल्याने संगती होते. आपल्याकडे सप्तपदीचा विचार आहे. हे चालणं आणि आपल्या परिक्रमा ह्या संतांनी आपल्याला व्यक्तिगत कल्याणाच्या असून सुद्धा समष्टी कल्याणाचं परिमाण लावून आपल्या हातामध्ये दिल्या. हे मला आपल्याला सांगायचं. तात्पर्य मला फार ते आता प्रस्तावनेमध्ये जास्त लांबवण्याचं कारण नाही आहे. परंतु ही परिक्रमा झाली आणि त्या परिक्रमेच्या निमित्तानं एकामुळे अनेकांना नामचिंतनाचा लाभ प्राप्त झाला. त्यामुळे सांडखोर परिवाराला आपल्या सर्वांच्या वतीनं मी अंतःकरणातून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या वतीनं, कारण गौरव हा आमचाच आहे, माझाच आहे, त्याच्यामुळे त्या परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांनाही एक अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी उभ्या केलेल्या या कार्याला आपण खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि श्रवणाकरता उपस्थित राहिला. त्याबद्दल आपल्याही चरणी नतमस्तक होतो. अधिक काही प्रस्तावनेमध्ये खूपसं बोलण्यासारखं आहे. मला खरं म्हणजे या अभंगाची योजना करताना लक्षात आलं नाही, पण अभंग घेतला आणि मग लक्षात आलं की या अभंगामध्ये गौरवच्या वडिलांचं नाव आहे ज्यांनी परिक्रमा केली. त्यांचं नाव आलं अभंगामध्ये. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. खंडे हे नाव कुठलंय आहे का नाही? खंडेराव आहेत ना, त्यांचं नाव आहे. मला अभंग घेतल्यावर कळालं, अर्थात आधीपासून ठरवलं नव्हतं मी. अभंग घेतल्यावर लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये तर यांचं नाव आहे. पण आनंदाची गोष्ट आहे. काय आहे, आमचं कुलदैवतच खंडेराय आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल विशेष प्रेम असणं हे जास्त स्वाभाविक आहे. त्यामुळे थोडंसं मोकळं बोलतो बरं का आज. मला काही फार बंधनं घालू नका. मी तत्वज्ञान सांगितलं पाहिजे, इतक्याच वेळात संपवलं पाहिजे. आपल्याकडे स्पीकर भोंगे लावले नाहीत ना वर, मग आपलं आपल्यात भागतं. काही नाही, त्याची चिंता करू नका. मग आपण मोकळं बोलू. अनेक प्रयोजन आहेत, त्यापैकी हे एक प्रयोजन. तुकोबारायांनी या संबंधामध्ये चिंतन करताना म्हटलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. कशा करता गेलं पाहिजे, कुठल्या गेलं पाहिजे, कुणाच्या यात्रा केल्या पाहिजेत, ज्या शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने, जे शास्त्रांनी सांगितलेल्या ज्या यात्रा आहेत त्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमा ही यात्रा आहे. आणि त्या निमित्तानं हा उत्सव संपन्न होतोय. त्या अंतर्गत हरिभक्तीपरायण आदरणीय श्री माधवदासजी महाराजांचे भागवत कथा आपण या निमित्तानं श्रवण करत आहात. ते स्वतः नर्मदा परिक्रमेचे तज्ज्ञ आहेत. आपल्याला माहिती नसेल कदाचित, पण दरवर्षी ते 2दा परिक्रमा करतात. आपल्याला कदाचित माहिती नसेल, गाडीतून करत असतील, पण त्या ठिकाणाचं महात्म्य, त्या ठिकाण आणि नर्मदेचं महात्म्य त्यांना यथार्थ ज्ञात आहे. त्यामुळे त्यांची कथा इथे संपन्न होते. ही एक त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने तर सगळाच आनंद आहे. कार्यक्रम आहे माझाच, कथा सांगणारही माझाच. त्यामुळे मला दोन्ही बाजूने मला स्वतःला आनंद आहे. भागवत आणि द्वितीय स्कंधामध्ये, द्वितीय स्कंध हा साधना स्कंध म्हणून सांगितला जातो. या द्वितीय स्कंधामध्ये साधना ही श्रवण साधना म्हणून सांगितली. आणि त्या साधनेचं चिंतन करत असताना, त्या श्रवणाचं चिंतन करत असताना कसं श्रवण करावं याचा जसा विचार सांगितला, तसं कुणाचं श्रवण करावं याचा विचार भागवतांनी बोलून दाखवला. भागवतांनी असं सांगितलं की कुणाचं ऐकावं बाबा? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा. असा वक्ता असावा. आणि तो कसा नसावा हे सांगताना भागवतांनी पुढे सांगितलं, अनेक धर्म विभ्रांता स्त्रैणः पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याजास्ते यदि पंडितः. तो पंडित असला तरी त्याचा त्याग करा. कोण? अनेक धर्म विभ्रांतः, अनेक धर्मांनी भ्रांत झालेला, स्त्रैण पाखंडी असा जर असेल तर त्याची कथा ऐकू नका. पण विरक्त आहे, वैष्णव आहे, विप्र आहे, वेदशास्त्राचं चिंतन केलेलं आहे, दृष्टांत कुशल आहे, त्याला श्रोत्यांना पटवून देता आलं पाहिजे की आपल्याला काय सिद्धांत सांगायचा आहे आणि भागवतांनी काय सिद्धांत सांगितलेला आहे हे श्रोत्यांना पटवून देण्याकरता तो दृष्टांत कुशल असला पाहिजे. माझ्या भूमिकेतून मला विचाराल तर या जगतामध्ये सगळ्यात मोठा दृष्टांत कुशल वक्ता कोण असेल तर ते ज्ञानोबा आहे.
माझ्या दृष्टीने. कारण स्वतः ज्ञानोबारांनी सांगताना सांगितलं, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. अरे ज्ञानोबारांना ही सगळी लक्षणं बसतात. त्यामुळे ते जसं पटवून देतात, तुकोबाराय ज्या पद्धतीनं पटवून देतात, तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दृष्टांत घेऊन त्यांच्याच सिद्धांताच्या मार्गावरून चालत जाणं, हेच खरं म्हटलं तर माझ्या दृष्टीने नर्मदा परिक्रमा आहे. माझ्या दृष्टीने वास्तविक व्यावहारिक दृष्टीने आपण किती चालत गेलो, काय 3,500 किलोमीटर चालत गेलो वगैरे, त्या दृष्टीने ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत जाणं. ज्ञानोबारायांच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय बोलतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता पाऊले. पावनी सात्विक श्रद्धा चाले, ते पुढे काय तेच फळ त्यांना प्राप्त होईल, तो भाग वेगळा. परंतु अशा पद्धतीनं हा उत्सव इथे संपन्न होतोय. त्या उत्सवामध्ये काही पूर्व ऋणानुबंध म्हणा, काही पूर्व पुण्याई म्हणा, पण आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली. माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने मला जेवढी करता येणं, तुकोबारायांच्या अभंगाची सेवा करता येणं शक्य तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करतो. अर्थात या सगळ्याचा जो परिणाम असेल, तो परिणाम या परिवाराला आनंददायक असा प्राप्त होऊ देत, अशी तुकोबारायांच्या चरणी मी सर्वप्रथम प्रार्थना करतो. तुकोबारायांनी या अभंगातून भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्या समोर ठेवलंय. आणि हे चिंतन ठेवत असताना त्या नामाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम काय, याचं चिंतन तुकोबाराय सांगतात. मी सगळं पुढे एकेका वाक्यामध्ये बोलत जातो. मला थोडीशी या दृष्टीनं थोडी प्रस्तावना करायची. मनुष्य जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्माचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा जरी दृष्ट अदृष्ट कोणत्याही रूपातला असला तरी चिंतनात येणारा परिणाम हा पारमार्थिकच असला पाहिजे, व्यावहारिक नसला पाहिजे. आपण कर्मयोगाचं चिंतन गीतेच्या 3ऱ्या अध्यायापासून सुरू करतो. जवळजवळ पूर्ण गीतेमध्ये 18व्या अध्यायापर्यंत आपल्याला कर्मयोगाचे पडसाद गीतेमध्ये उमटलेले दिसतात. आपल्या एखादं कर्म, दान नावाचं कर्म आपण करतो, पुण्य कर्म आहे, मान्य आहे. त्या दानाचा परिणाम म्हणून आपल्याला पुण्य प्राप्त होतं, हेही मान्य आहे. पण पुण्य प्राप्तीमध्ये आम्हाला दानाचा परिणाम जरी भोगावा लागत असला तरी मी स्पष्ट सांगतो, दानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होणं हा व्यावहारिकच परिणाम आहे, तो काही आध्यात्मिक परिणाम नव्हे. भले ते पुण्य प्राप्त होऊ देत, ते पुण्य असू देत, पण तो दानाचा चांगला परिणाम नाही. मग दानाचा आध्यात्मिक परिणाम आपल्या जीवनावर काय होऊ शकतो याचा विचार माणसाने केला पाहिजे. व्यावहारिक परिणामाने मनुष्य संपन्न होत असेल तर त्याची संपन्नता एका मर्यादेत असते. त्याला काळाची मर्यादा लागते, त्याला व्यक्तीच्या जीवनाची मर्यादा लागते, त्याला देशाची मर्यादा लागते. परंतु आध्यात्मिक परिणामाचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, या दृष्टीनं तो परिणाम आपल्यावर होतो. म्हणून कोणतंही कर्म करताना त्याचा आध्यात्मिक परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याचा विचार माणसाने करावा. मी एखादं उपकरण घेतलं आणि कुणाला तरी दान दिलं तर त्याचं माझ्या जीवनामध्ये आता पुण्य जमा झालं याचा फार विचार करू नका. मी स्पष्ट कीर्तनात सांगतोय, बरं, मी कीर्तनात सांगतो आपल्यावर, मी काही फार वेगळं बोलतोय अशा, याचा फार विचार करू नका. किती पुण्य जमा झालं, किती पुण्य जमा, काही उपयोग नाही त्याचा. ते संबंध पुण्य 1-2 क्षणामध्ये संपून जाण्याच्या लायकीचं असतं, काही नसतं त्या पुण्यामध्ये. मग परिणाम काय, विचारात घेताना कोणता परिणाम, तो व्यावहारिक परिणाम विचारात घ्यायचा नाही, विचारात घेताना पारमार्थिक परिणाम विचारात घ्या. मी एक सामान्य उदाहरण आपल्याला देतो दानाच्याच संबंधानं. माझ्याकडे समजा 100 उपरणी आहेत आणि मला ती दान द्यायची आहेत, तर 100 उपरण्याच्या दानातून मला किती पुण्य मिळेल हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. विचार करताना काय करायचा, दानाचा आपल्या जीवनावर होणारा, या जीवनातला आत्ता आणि इथं होणारा पारमार्थिक परिणाम कोणता, विचार हाय. मी 100 उपरणी माझ्याजवळ आहेत, कोणी 50 वारकरी दिंडी घेऊन निघाले होते, त्यांना मी 50 उपरणी देऊन टाकली. माझ्याजवळ किती राहिली, 50. त्याच्यानंतर अजून एक 25 जण आले, त्यांना मी 25 देऊन टाकली, राहिले किती, 25. अजून एक 10-20 कोणी आले, त्यांना मी उपरणी दिली, माझ्याजवळ राहिले 5. अजून एक 2-3 कोणी वारकरी आले, त्यांना 2-3 देऊन टाकली, राहिले माझ्याजवळ 2. अजून एक कुणीतरी आला, तो म्हणाला महाराज उपर्ण नाही हो, आंघोळीला जायचंय, विसरून आलो कपडे, काय अंग पुसायला, मी त्याला एक उपर्ण देऊन टाकलं, माझ्याजवळ राहिलं 1. तेवढ्यात एक कीर्तनकार भेटला आणि म्हणाला महाराज पटका आणलाय, उपर्ण विसरलं. मग मी त्याला 1 देऊन टाकलं, माझ्याजवळ किती राहिले,
काही नाही, शून्य राहिले. हे सगळं का मी आपल्याला सांगितलं? माझ्याजवळ 100 होते, त्याच्यातले मी 50 देऊन टाकले. याचा पारमार्थिक परिणाम काय आहे? तो परिणाम असा आहे की माझ्याजवळ जेव्हा 100 उपरणी असतात तेव्हा माझ्याजवळ 100 उपरणी आहेत, अशा माझ्या उपरण्याबद्दलचं ममत्व 100 पटीनं विस्तारलेलं असतं. मी जेव्हा त्याच्यातली 50 उपरणी देऊन टाकतो तेव्हा माझं उपर्ण नावाच्या लौकिक पदार्थाविषयीचं ममत्व एकदम 50% कमी होऊन जातं. माझ्याजवळ अजून 25 देऊन टाकले, माझं ममत्व अजून कमी झालं, माझं ममत्व अजून कमी झालं. असं करत करत माझ्याजवळचं एकच उपर्ण राहिलं होतं. ते एक उपर्णही मी देऊन टाकलं की माझ्याजवळ अनात्म पदार्थावरचं ममत्व राहिलं नाही. हा पारमार्थिक परिणाम आहे, हा व्यावहारिक परिणाम नाही आहे, लक्षात ठेवा. आणि या दृष्टीनं आपल्या क्रियेचा आपल्यावर होणारा पारमार्थिक परिणाम कोणता? आपण नामस्मरण करतो, नामानं काय होतं? पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण एवढाच परिणाम मानायचा का? एवढाच त्याचा आध्यात्मिक परिणाम काय? म्हणून नामाचा आध्यात्मिक परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याचा विचार तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला नाम महात्म्य सांगताना सांगतात. मी अभंग सरळ सोडवून जाणार आहे, मला फार वेळही नाहीये की सगळा प्रत्येक चरणात मी आपल्या चरणातून आपल्याला अभंग सोडवावा, एवढा वेळही नाही, तेवढी माझी बुद्धी नाही. पण ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा मला अभंग सोडवायला ऐसे हे पद उपयोगी पडतं. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे म्हणजे कैसे. ऐसे शब्दाचा अर्थ, ऐसे शब्द आला की त्याच्या मागे प्रश्न विचारलेला असतो, कैसे. आता आपण कथा ऐकता आहात ना, तर कथा शब्द तसाच चालतो, कथा शब्दच तसाच. आपण ऋग्वेदामध्ये बघा, ऋग्वेदामध्ये आलेला कथा शब्द हा गोष्ट या अर्थाने आला नाही. हो, कथा यथा तथा सर्वथा तशी कथा. हा असं आहे, यथा तथा सर्वथा हे शब्द माहिती आहेत आपल्याला. यथा म्हणजे काय? येन रूपेण यथा, तेन रूपेण तथा, सर्व रूपेण सर्व प्रकारेण रूपेण सर्वथा. तसं केन रूपेण असा प्रश्न आला की जी येते तिला कथा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. काय आहे, कथा उगीच सुरू होत नाही, त्याच्या मागे प्रश्न असावा लागतो. तुम्ही कसं काय हो कीर्तनाला असं म्हणल्यानंतर काय नाही हो, इकडून चाललो होतो ना आलो, याला कथा म्हणत नाही, याला कथा म्हणत नाही. तुम्ही कसं काय कीर्तना? काय झालं, मागच्या महिन्यामध्ये मला गौरव भेटला होता. कुठून सुरू झालं? मागच्या महिन्यामध्ये मला गौरव भेटला होता आणि गौरवने मला पत्रिका देऊन सांगितलं तुम्ही बघा जमताय का. मग काय झालं, आमच्या मुलीच्या सासरी लग्न होतं, मला तिकडं जायचं होतं. मी पुष्कळ विचार करत होतो काय करावं. शेवटी 2 दिवसापूर्वी बायको आणले, मी आधी पुढे जाते. हे विचारलंय काय, तुम्ही कीर्तनाला कशी काय आणि तुम्ही सांगताय काय? बायको मला म्हणली तुम्ही इकडे जा. हे काय उत्तर आहे का? नाही ना. पण मागच्या महिन्यात गौरव मला भेटला, तिथून सुरू होतं, त्याला कथा म्हणतात. कथा म्हणजे अशी साधी नाही. तुम्ही कसं काय कीर्तनाला? काय नाही, चाललो होतो ना आलो, ही कथा नाही. मग तुम्ही कसं काय कीर्तनाला म्हणलं की तिथून सांगावं. हा म्हणजे परीक्षित राजा मुक्त कसं काय झाला? काय झालं, ते शौनकांनी 1000 वर्ष चालणारा यज्ञ तिथून पहिल्या स्कंदात तिथून सुरू झालं. मग सूत तिथं गेले आणि मग सुतांना उत्थापन दिलं आणि शौनकांनी विनंती केली, यज्ञामध्ये आम्हाला मोकळा वेळ मिळतो, त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही काही सांगाल का? मग सुतांनी भागवत सांग. आता हे तिथून आहे का? परीक्षित राजा मुक्त कसं काय झाला? नामाने झाला. संपलं ना. पण याला कथा आणि एवढंच सांगायचं असतं तर तुम्ही 7 दिवस कशाला आला असता? आणि हे तरी 7 दिवस व्यासपीठावर 4-4 तास कशाला बसले असते? परीक्षित राजा कसा मुक्त? नामाने झाला, संपला. नाही, कथा केन रूपेण. कसं काय? ऐसे विठोबाचे नाम. ऐसे मग कैसे विठोबाचे नाम. तुकोबारायांनी या अभंगामध्ये त्या नामाचं महात्म्य सांगितलं. भवरोग तुटे ऐसे विठोबाचे नाम. संचित क्रियमाण प्रारब्ध तुटे ऐसे विठोबाचे नाम. विठोबाचे नाम ऐसे जे उच्चारिता जन्म खंडे ऐसे विठोबाचे नाम. वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम. त्रिविध ताप तो जाय ऐसे विठोबाचे नाम.
तुका म्हणे माया दासी होय ऐसे विठोबाचे नाम. तुका म्हणे माया दासी होऊन लागे पाया ऐसे विठोबाचे नाम. विठ्ठला विठ्ठला मला आता याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही की हे सगळे परिणाम तुकोबारायांनी सांगितलेले आध्यात्मिक पारमार्थिक स्वरूपाचे ते मी आपल्याला सांगत नाही. पण तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये नाममहात्म्य सांगतात आणि कुठल्याही वस्तूचं महात्म्य सांगत असताना ते दोन पद्धतीनं सांगण्याची आपल्याकडे पद्धत आहे. दोन पद्धतीनं ते महात्म्य सांगितलं जातं. थोडक्या शब्दामध्ये सांगतो, ज्या वस्तूचं आपल्याला वर्णन करायचंय, वर्ण्य वस्तू जी असते त्या वर्ण्य विषयाचंच वर्णन करणं, या पद्धतीनं एक महात्म्य सांगितलं जातं. आणि महात्म्य सांगण्याची दुसरी पद्धत अशी असते की त्या वस्तूची इतर वस्तूंची तुलना करून महात्म्य सांगितलं जातं. मी लांबवणार नाही, मला थोडक्यात असं सांगायचंय की जे अधिकारी लोक असतात श्रवणाचे, त्यांना त्या वस्तूचं महात्म्य सांगितलं की कळून जातं. पण जे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य काम करून बाबा आसोनी संसारी अशी जी मंडळी आहेत ना, त्यांना एकदम वस्तूचं महात्म्य कळत नाही, म्हणून त्यांना तुलनेने सांगावं लागतं. तुलनेने काही गोष्टी सांगाव्या लागतात. काय असतं लक्षात घ्या, मी अजून याच्यातला एक पोट विभाग सांगतो आपल्या, एक आणखीन त्याच्यातली गोष्ट सांगतो. उपयोगिता सांगून महात्म्य सांगणं हा एक प्रकार आहे आणि महात्म्य सांगितल्यानंतर उपयोगिता पटणं हा दुसरा प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही महात्म्य सांगा मग उपयोगिता पटली, श्रेष्ठ प्रतीचा श्रोता आहे. पण उपयोगिता सांगा तर महात्म्य पटतं, हा जरा कनिष्ठ वर्ग आहे. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. झाडं लावा, ऑक्सिजन मिळतो. झाडं लावा ना, प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे. शेतात लावा, अंगणात लावा, कुठेही लावा, झाड लावा, झाड लावा, झाड लावा. सरकारही उद्घोष करतं. आपले संत महात्मे वृक्षाची अनेक उदाहरणं देऊन आपल्याला हे सांगत असतात. आपल्याला पटत नाही हो. झाड लावा, झाड लावा, ऑक्सिजन मिळेल सांगितलं तर पटत नाही. झाडाचं महात्म्य सांगून मग त्याची उपयुक्तता म्हणून ऑक्सिजन आहे हे सांगितलं तर पटत नाही. पण ऑक्सिजन लावावा लागला की मग झाडाचं महत्व पटतं, हे आपण आहे. आता परवा होऊन गेला ना 2 वर्ष, लावावे लागले ना, ऑक्सिजनचं महत्व कळालं ना. सारखं लावून बघत होते, 98, 97, 96, 95, 80, 82 ह्याच्यातच होते हो 2 वर्ष. ऑक्सिजन लेवल उतरली. झाड लावा मग ऑक्सिजन मिळेल, महात्म्य सांगून उपयुक्तता आहे. ऑक्सिजन लावल्यावर झाडाचं महत्व पटणं, ही उपयुक्तता पटल्यानंतर महात्म्य कळणं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबाराय आपल्याला एकदम महात्म्य सांगत नाहीत. तुकोबाराय आपल्याला त्याची उपयुक्तता सांगतात. नामाची उपयुक्तता काय हे बघा. अरे तुटे भवरोग ही उपयुक्तता आहे. संचित क्रियमाण भोग तुटे ही उपयुक्तता आहे. आणि ही उपयुक्तता कळल्यानंतर तरी आपण भगवंताचं नाम घेऊ अशी तुकोबारायांना अपेक्षा आहे, इच्छा आहे, आशा आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला नाम महात्म्य सांगतात, ते तुलनेने सांगतात. काही गोष्टी आपल्याला तुलनेशिवाय कळत नाही. कुणाची तरी तुलना करावी तर आपल्याला बरं वाटतं, मग आपलं मोठं वाटतं. असं आहे. आपलं घर लहान असताना आपल्या घराच्या शेजारी कुणी 2 मजली बांधलं की आपल्याला आपलं उगीच लहान झाल्यासारखं वाटतं की. भिंतीजवळ आल्या काय, जमिनीत गेलं काय एखादी खोली नाही हो, आहे तेवढंच आहे. पण त्याचं 2 मजली झाल्यामुळे माझं लहान झालं की नाही. काही तुलना केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तसं जगतातली जी परमात्मा प्राप्तीची आणि मानवी जीवनाची धन्यता करून देणारी जी साधनं आहेत, त्या साधनाची तुलना तुकोबाराय या अभंगामध्ये करतात दुसऱ्या बाजूला. कारण कळत नाही तुलनेशिवाय, सामान्य माणसाला पटत नाही. मी उदाहरण देतो. सामान्य आपल्याला एखादा सण असावा, त्या सणाला घरामध्ये पुरणपोळी व्हावी. पुरणपोळी तव्यावर बायको करते, बसा, झाली पोळी झाली, बसा. पान वाढते, नवराही बसतो. गरम 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 पुरणाची पोळी, तूप सोडलेली, खरपूस भाजलेली उत्तम पुरणाची पोळी केली, पानात वाढते. तुपाची धार वरून, अजून काय आमरसाची वाटी. आता काय रात्रीची वेळ आहे,
बस काय सगळं ताट सज्ज. पुरणपोळी वाढल्याबरोबर बायको म्हणते कशी झाली. अरे तर खाऊ तरी दे त्याला, एखादा घास तरी खाऊ दे त्याला, कळू तरी देच कशी झाली, चव कशी झाली. पण तिला उत्सुकता, कशी झाली कशी झाली कशी झाली. अगं खाल्ली नाही अजून, खा बरं पटकन, सांगा कशी झाली. आता इतकी तव्यावरून आली पानामध्ये, कशी खाईल तो तरी. त्या माणूस आहे ना शेवटी, म्हणजे असं बायको तरी समजते अजून की खायला त्याला जरा वेळ लागेल, फुंकर विंकर मारावी लागेल घासावर थोडं. बरं ते पुरण असं तापलेलं असतं, महाराज ते चटका देतं, लवकर थंड होत नाही, ते काही त्याला खात आहे. कशी झाली, खाल्ली नाही बघा बघा. मग तो तोडायचा प्रयत्न करतो, 2 वेळाला वाफ लागते हाताला, फू 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 करतो. ते फू करायला हात तोंडाजवळ नेला, किती विचारते कशी झाली. अगं खाल्लं नाही, फुंकर मारली हाताला, थांब जरा खाऊ दे, कशी झाली कशी झाली कशी झाली. ऐकतच नाही, कशी झाली. शेवटी कसं बसतो, एखादा घास तोंडात टाकतो, ते गरम गरम पुरण टाळूला चिपटून जात. त्याला काही कळत नाही, सुधरत नाही, अंगाला घाम, आणि ती विचारते कशी झाली. तो हा हूं चालू असता. अगं थांब थांब थांब, खाऊ दे. जिभेवर पडल्याशिवाय चव कळेल का. टाळूला चव कळत नाही. चवीचं इंद्रिय रसनेंद्रिय जीभ आहे, जिभेवर पडावं लागतं. नाही नाही नाही. मग शेवटी तो फुंकर मारतो, काहीतरी करतो, खातो. चव कळाली किती विचार कशी झाली. मग तो म्हणतो एकदम छान, फार सुंदर पुरणपोळी झाली, फार छान झाली, मस्त वाटलं. अशी पुरणपोळी आतापर्यंत तू केली नव्हतीस, आज तुझी पुरणपोळी जमली बरं, फार छान झाली. आता फार छान झाली एवढ्यावर जिचं समाधान होतं, तिला बायको म्हणतात का. होईल का एवढ्यावर समाधान. कशी झाली, फार छान. नीट सांगा ना. नाही खरंच चांगली झाली. अहो नीट सांगा, काहीतरी खाता उगीच बैल खाल्ल्यासारखं सांगा ना कशी झाली. तो म्हणतो अगं खरंच चांगली झाली बाई, मी तुला खरंच सांगतोय चांगली झाली. नाही नाही, पाहिजे तर अजून एक घ्या, पण नीट चव मला सांगा कशी झाली. पण तो खरंच चांगली झाली. आतापर्यंत तू अनेक वेळेला पुरणपोळी केली, पण इतकी चांगली झाली नव्हती. खरंच चांगली झाली. काय तुला नावं ठेवायला कुठं जागाच नाही या पुरणपोळीमध्ये. साखर प्रमाणात आहे, भाजण प्रमाणात आहे, पुरण प्रमाणात आहे, सगळं तूप प्रमाणात आहे, सगळं उत्तम झालंय. ते नाही नाही, तुम्ही जरा नीट मला सांगा, नीट सांगा. अजून 4 घास खा, मी थांबते, पाहिजे तर अजून तूप घ्या, अजून, पण नीट सांगा. शेवटी सगळी पुरणपोळी खाऊन होते. मग ती कशी झाली. तो म्हणतो चांगली. नाही नाही, नीट सांगा. मग त्याला कळतं. तो म्हणतो अगं फार छान झाली, नीट सांगा ना. तो म्हणतो अशी पुरणपोळी माझ्या आईची सुद्धा होत नाही. मग तिला समाधान, आता जमलं. का बाबा हे असं का. कारण कुणाशी तरी तुलना केल्याशिवाय आम्हाला कळत नाही महाराज, आम्हाला कळत नाही. ही आमची अडचण आहे. आमच्या जीवनाची तुलना दुसऱ्या बरोबर चालू आहे. बोलू मी आपल्याला, आपण करतो त्या साधनेची तुलना आपण दुसऱ्या बरोबर करतो. याच्याही पुढे देवाची सुद्धा तुलना आपण दुसऱ्या देवांबरोबर करतो. विठ्ठला विठ्ठल. म्हणून तुकोबाराय आपल्याला जे नाम नावाचं साधन आहे, ते साधन असं तसं सांगत नाहीत. बाबा त्याची तुलना केली पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला कळत नाही. आपण भागवत ऐकता आहात. बस कृते ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. भागवत आपल्याला बोलतं कलियुगामध्ये फक्त कीर्तन. बस आपल्याला पुष्कळ प्रमाण आहेत, मी अधिक बोलत नाही. कलौ नास्त्यैव गती ही अन्यथा. कलियुगामध्ये दुसरी गती नाही. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. आचार्य बोलतात कैवल्याष्टक, जगद्गुरु शंकराचार्य बोलतात. बस निश्वासो नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात हरेर्नामैव केवलम सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तेच तुकोबाराही बोलतात, तेच आचार्य, दोघही जगद्गुरुच आहेत, दोघही बोलतात. मी कशा करता बोलतो, नामाची तुलना. आता कृतयुगामध्ये ध्यानाने भगवत प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यजतो मखई ही यज्ञयागानं भगवत प्राप्ती, द्वापार युगामध्ये सेवेनं भगवत प्राप्ती, आणि कलियुगामध्ये नामानं भगवत प्राप्ती. 4 युगाची 4 साधनं सांगितली. थोडा विचार जाता जाता सांगतो. याचा अर्थ कृतयुगामध्ये ध्यान सोडून नाम घ्यायचंच नव्हतं का. कृतयुगामध्ये लोक नामस्मरण करत नव्हते का.
आणि म्हणून कलियुगामध्ये आता नाम सोडून यज्ञयाग करायचा नाही का, सेवा करायची नाही का, कृतयुगात कलियुगामध्ये ध्यान करायचं नाही का, असं नाहीये. म्हणून मी सुरुवातीला बोललो तेच पुन्हा बोलतो, ऐका. काय आहे, कृतयुगामध्ये ध्यान होतं आणि नामही होतं, पण जिथं ध्यानाला महत्व देऊन नाम घेतलं जात होतं, ध्यानाच्या अंतर्गत नाम येत होतं, ते होतं कृतयुग. आणि जिथं नामाच्या अंतर्गत ध्यान येतं ते आहे कलियुग. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायाने आपल्याला या अभंगामध्ये नामाचे आध्यात्मिक परिणाम आपल्या जीवनावर काय होतात याचं चिंतन सांगितलं. ते जास्त महत्वाचं. भगवान श्रीकृष्णांनी लोणी खाल्लं, लौकिक आहे, पण लोणी म्हणजे लोण्यासारखं अंतःकरण चोरून घेतलं. लोणी खाल्लं म्हणजे आणखीन काय केलं, सार कसं काढून घेतलं वगैरे वगैरे, हे आध्यात्मिक परिणाम आहेत त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. तुकोबाराय ते आपल्याला सांगतात की नामाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो. तुकोबारायांनी जी कारण परंपरा आपल्या समोर उभी केली आहे, जी परिणामाची परंपरा उभी केली आहे, त्याच्यातल्या सगळ्या परिणामाचं मला चिंतन आता करायचं नाहीये. मला फक्त सामान्यत्वानं पहिल्या चरणाविषयी विशेषत्वानं बोलायचंय. तुकोबाराय म्हणतात नाम महत्वाचं, ही गोष्ट खरी आहे. विठोबाच्या नामाचा आमच्या जीवनावर परिणाम होतो, ही गोष्ट खरी आहे. पण काय परिणाम होतो? तुकोबाराय म्हणतात जो परिणाम इतर साधनांनी साधला जात नाही तो परिणाम या नामाने होतो. कारण नाम हे असं साधन आहे की ज्या साधनाचा परिणाम सर्व साधनांचा परिपोष म्हणून होतो. सर्व साधनांचा परिणाम, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरे पार, भव सिंधू उतरे पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सिंधू उतरे पार, उतरे पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. बाबा सिंधू उतरे पार, बाबा सिंधू उतरे पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सिंधू उतरे पार, बाबा सिंधू उतरे पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. तुकोबाराय बोलतात सर्व साधनाचं सार म्हणजे ही भक्ती आहे, हे नामचिंतन आहे. आणि या नामाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याचं चिंतन तुकोबाराय सांगतात. उच्चारिता खंडे जन्म. काय होतं या साधनाचा परिणाम? इतर साधन हे करू शकत नाहीत. ज्ञानाची मर्यादा आहे, कर्माची मर्यादा आहे. आपण नेहमी सांगतो अंतःकरण शुद्धीच्या पलीकडे कर्म नेत नाही. मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी, आळसू न कीजे. ज्ञानोबाराय बोलतात बस कर्माचा परिणाम तेवढाच आहे. कर्मात आळस करू नका बाबा, कारण मनशुद्धीचा मार्ग मोकळा करणारं एवढं एकमेव साधन आहे. चित्त शुद्ध व्हायचं असेल निष्काम कर्माचरण पाहिजे. त्याच्याने ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान कुठपर्यंत नेतं? कुठपर्यंत नेतं? मोक्षापर्यंत. संपलं. मोक्षापर्यंत नेलं की ज्ञान संपलं.
ते ज्ञान मोक्ष रूप होईल हा भाग नंतरचा. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, बघून घ्या आपण. मला विस्तार करायचा नाही, पण एकेका साधनाची मर्यादा आहे. आणि या साधनांचं वैशिष्ट्य असं आहे की ही साधनं दुसऱ्याच्या खात्यात लक्ष घालत नाहीत. कर्म अंतःकरण शुद्धीपुरतच लक्ष घालेल, त्याच्या पुढे कर्म काही करणार नाही. मग तुम्ही पाप केलं काय आणि पुण्य केलं काय त्याला फरक पडत नाही. बस पुष्कळ प्रमाणे गीता वाचा 18वा अध्याय विशेषत्वानं त्याच्याकरता प्रकट झाला. जाऊ द्या, सोडून द्या. प्रत्येक साधनाची मर्यादा आहे. ती साधनं तेवढं करतात. पण तुकोबाराय म्हणतात नाम नावाचं साधन वेगळं आहे बाबा. या साधनेचा सर्वात मोठा परिणाम जर कोणता असेल तर दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्ती. सर्व साधनं हीच करतात, पण तुकोबाराय कारण का आपल्याकडे दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्तीचा विचार विशेषत्वानं सांगितला जातो. नक्की सांगितला जातो. आधी दुःख निवृत्ती मग सुखाची प्राप्ती, हा नियम आहे. आम्ही कोणतंही साधन करतो, अहो ज्ञानोबारायांनी सुद्धा हरिमुखे म्हणा आणि पुढं हरिमुखे म्हणा. दोनदा म्हणायचं काही कारण? ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याला दोनदा म्हणावं लागतं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दोनदा का आलं? त्याचं कारण आहे ते. पहिलं हरिमुखे म्हणा दुःख निवृत्ती करताय, दुसरं हरिमुखे म्हणा सुखप्राप्ती करताय. चिंतन आहे ना त्याच्या मागे. असं कसं दोनदा ज्या अर्थी ज्ञानोबाराय बोलतात त्याला महत्व आहे. हरी बोला, हरी बोला, नाहीतरी हा बोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला म्हणल्यानंतर पुन्हा हरी बोला कशाला? कारण पहिल्यांदा हरी बोलाल तर दुःख निवृत्ती होईल आणि दुसऱ्यांदा हरी बोलाल तर सुखप्राप्ती होईल. सगळे संत आपल्याला हे सांगतात. सगळ्या संतात दुःख निवृत्तीपूर्वक परमपदाची प्राप्ती करून देणं हे सर्व साधनांचं ध्येय जरी असलं तरी तुकोबारायांनी या अभंगामध्ये नामाची एकच बाजू आपल्या समोर प्रकट केली. या अभंगामध्ये तुकोबाराय नामाची एकच बाजू व्यक्त करतात. या अभंगामध्ये सगळं दुःख निवृत्तीचं चिंतन तुकोबारायांनी मांडलंय. सुखप्राप्तीचा विचार या अभंगामध्ये नाहीये, लक्षात घ्या. सगळा तुटे भवरोग जातो, दुःख निवृत्ती. संचित क्रियमाण भोग तुटे, दुःख निवृत्ती. उच्चारिता खंडे जन्म खंडून जाईल, दुःख निवृत्ती. वसो न शके पाप राहू शकत नाही, दुःख निवृत्ती. त्रिविध ताप निघून जातो, दुःख निवृत्ती. माया दासी होते, दुःख निवृत्ती. आणि माया आमच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही, दुःख निवृत्ती. मायेचा परिणाम सुख कोण बोले? या अभंगामध्ये तुकोबा कारण आहे त्याचं. एक वाक्य बोलतो आणि अभंगाच्या शब्दशः चिंतनाकडे प्रवृत्त होतो. त्याचं कारण असं आहे की माणसाला, मी दोन्ही बाजूनी बोलतो, माणसाला दुःख आणि सुख या दोन्हीची जरी अपेक्षा असली तरी पहिली अपेक्षा दुःख निवृत्तीची असते. ऐका, मी आपल्याला साधं बोलतो. आपल्याकडे वैदिक मंगलाचरणामध्ये सुद्धा आधी आणि नंतर या दोन्हीमध्ये फरक आहे. मी आता ते सांगत नाही, मंगलाचरणाचा विचार सांगत नाही. मी आपल्याला थोडं पुढचं बोलतो, सामान्य उदाहरण सांगतो. दुःख निवृत्ती केल्याशिवाय सुख प्राप्ती होईल का? दुःख निवृत्ती केल्याशिवाय सुख. कारण का? एक सामान्य नियम असा आहे, थोडं जरी दुःख राहिलं तरी ते राहिलेलं दुःख आलेल्या सुखाला नीट भोगू देत नाही. दशरथाला काय कमी होतं? काय कमी होतं? अयोध्येसारखी नगरी, एक नाही दोन नाही, किती राण्या? वाचा ना वाल्मिकी रामायण. नाथ महाराजांनी सांगितलंय, रावणाचंही सांगितलंय, दशरथाचंही सांगितलंय. एवढ्या राण्या, सगळी अनुकूलता, कमी काहीच नाही, तरी पोरग नाही, पोटाला संतती नाही, रडावं लागलंच की नाही. तेवढं एक पोटी संतती नाही, एवढं दुःख त्या दशरथ राजाला असलेल्या सगळ्या अयोध्येचं सुख भोगू देत नव्हतं. मी कुणाचं सांगतो? तुमचं माझं नाही. कुणाचं सांगतो? दशरथाचं नाही, देवाच्या बापाचं सांगतो. सुख नव्हतं ना महाराज, सुख नव्हतं ना. काही लागत नाही हो दुःख. मी उदाहरण देत असतो, घागरभर दुधाला विरजण लावायला घागरभर दही लागतं का? नाही हो, चमचाभर पुरतं. आमचं तसंच आहे, आमचं तेच चालू आहे हो. चमचाभर दुःख आलं की घागरभर सुखाला विरजण लागलं म्हणून समजा.
99% सुख माणसाच्या जीवनात असेल आणि 1% दुःख असेल तर ते 1% दुःख 99% सुखावर पाणी टाकतं. आहे का नाही सांगा? जाऊ द्या, दशरथाला तरी पोरग नव्हतं, रावणाला काय कमी होतं सांगा? काय कमी होतं? सोन्याची लंका. हो, तांब्या पितळ्याची तर गणती नाही. सोन्याची किती? 7 कोटी. एक नाही, 2 नाही, तुकोबारांनी हिशोब दिलाय सगळा. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर लंकेमध्ये सोन्याची होती म्हणतात तुकोबारा. एवढं ऐश्वर्य. शनी पायाखाली पालथा पडलाय, दुःख व्हायचं कामच नाही. सगळे देव यांच्या बंदीखान्यात आहेत. आयुष्य कमी नाही, सत्ता कमी नाही, ऐश्वर्य कमी नाही. बायको म्हणाल तर एक नाही. नाथ महाराज म्हणाले 80 सहस्त्र नारी. कोण मोजायला गेलो होतं देव जाणे हो. 80,000 बायका. जुन्या लोकांना नादच फार हो. काय पिढा आहे हे मला कळत नाही. 80,000 बायका. काय असं? मी एका ठिकाणी कीर्तनात सांगितलं होतं. काल्याचं कीर्तन झालं, मी सांगितलं रावणाला 80,000 होते म्हणून, आणि असं झाडाखाली बसलो होतो आम्ही. घाम, उन्हाचं कीर्तन झालं, घाम आला, सावलीला बसा, झाडाखाली वाऱ्याला बसलो होतो. एक गृहस्थ आले, ते म्हणले महाराज एक शंका आहे. मला फार भीती वाटते अशा श्रोत्याची. कुठलं काय विचारतील काय? मी म्हणलं बोला, येत असलं तर सांगतो. ते म्हणले रावणाला 80,000 बायका. म्हणलं असतील बाबा, आपण काय मोजायला गेलो नव्हतो. दुसऱ्याच्या बायका कशाला मोजायला? म्हणलं मी काही गेलो नाही. ते म्हणलं मग? म्हणलं वाल्मिकी ऋषी जबाबदार, नाथ महाराज जबाबदार, आपलं काही नाही. त्यांचं प्रमाण आहे, आपण काय आपल्या मनाचं बोलत. ते म्हणलं त्याचं नाही, 80,000 बाय, त्याचं कसं चालत असेल? म्हणलं तुला काय करायचं? त्याचं कसं चालत असेल, तुला काय करायचं? नंतर मी गावात चौकशी केली तेव्हा मला कळलं याची एकच होती, ती याला नीट वागवत नव्हती म्हणून याला 80,000ची चिंता पडली. त्याचं कसं होत? अरे कसं का होईना, काय करायचंय आपल्याला? काय कमी होतं सांगा? 80 बर संतती नाही म्हणावं तर 80,000 बायकाला, प्रत्येक बायकोला 10-10 मुलं आणि 1-1 मुलगी. घरी जाऊन रात्री गणित करायचं, इथं नाही, मला वेळच नाही थांबायला. काय कमी होतं? पण एक सीता कमी पडावी का? एक सीता कमी पडावी, एवढी सगळी अनुकूलता असताना एक अंश मात्र आलेलं दुःख. बर सीता आली गेली, एकटी नाही. आप डुबे जजमान का घर डुबाय. एकटी गेली नाही, रावणाचं कुळ घेऊन गेली सगळं. आहे का नाही? काय कमी होतं रावणाला मला सांगा ना. मंदोदरीनं, अध्यात्म रामायणात आहे, ज्या वेळेला रावण पडला, अध्यात्म रामायण वाचा आपण. रावण रणांगणावर पडला त्यावेळेला मंदोदरी येऊन म्हणाली, अहो काय त्या सीतेच्या नादाला लागून ही अवस्था करून घेतली. सौंदर्य आणि कुलाच्या बाबतीमध्ये सीता माझ्या नखाची बरोबरी करणार नाही, असं मंदोदरी बोलली अध्यात्म रामायण. सौंदर्य मंदोदरीचं इतकं, सीता नखाची बरोबरी करू शकत नाही. पण त्या सीतेवर मन गेलं. आता काय व्हायचं ते झालंच. मी कोणाचं सांगतो? तुमचं माझं सांगत नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी अंगठी वळ नाही. 7 कोटी घरं ज्याच्या गावामध्ये सोन्याची होती, नगरामध्ये, त्याला थोडं दुःख, अल्प दुःख. म्हणून मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाचं चिंतन करताना तत्वज्ञान नेहमी दुःख निवृत्तीपूर्वक सुखाचा विचार सांगतं. नुसत्या दुःख निवृत्तीचा सांगत नाही आणि नुसत्या आनंदाबाबतीचा विचार तत्वज्ञान बोलत नाही. तत्वज्ञान बोलताना नेहमी दुःख निवृत्तीपूर्वक आनंदाबाबतीचा विचार. कारण राहिलेलं दुःख माणसाला सुख भोगू देत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाची यशस्वीता ही सुद्धा आधी दुःख निवृत्ती आणि मग सुख प्राप्ती अशीच आहे. तसाच क्रम लावावा लागतो. क्रम उलटा लाव. दुःख आधी आलं, सुख आधी आलं, मग दुःख घालवलं, असं होत नाही. अरे मिळालेल्या सुखाच्या नादात दुःख निवृत्तीचा विचारच टिकत नाही माणसाच्या मनात. इतका तो सुख भोगामध्ये लुप्त होऊन जातो, इतका तो सुख लोलूप आहे. लक्षात ठेवा, तो भोग मिळाला की त्याला प्राप्त दुःखाचं चिंतन करावं असं वाटतच नाही. म्हणून आधी दुःख निवृत्ती करा आणि मग सुख प्राप्ती. लक्षात घ्या. अहो मी साधं उदाहरण घरातलं देतो ना आपल्याला. घरामध्ये पाहुणे येणार असतात, मुलीला बघायला येणार. बैठक आवरतात की नाही घरातले लोक? घरातली बाई म्हणा, कोणी म्हणा, बैठक आवरतात की नाही? हे बैठक आवरणं म्हणजे काय असतो? बैठक आवरा, बैठक आवरा. बायको सांगते, अहो तुम्ही बैठक आवरा बरं.
तो बाकीचं मी बघून घेते, सरबताचं पोह्याचं, तुम्ही बैठक आवरा. बैठक आवरा म्हणजे काय असतं? काही नाही, बाहेर पडलेला पसारा कपाटात कोंबायचा, एवढंच असतं. पुन्हा पाहुणे गेल्यावर कपाट उघडलं की सगळं ब्रह्मांड आपल्याच अंगावर. असंच आहे ना. आवरणं म्हणजे काय असतं? काही नाही. मला त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही. ज्याची त्याची पद्धत, ज्याची त्याची घरं, ज्याची त्याची कपाट. मला काय करायचंय, मला बोलायचंय असं की बैठक आवरताना दोन गोष्टी विशेषत्वानं केल्या जातात. एक तर तिथली सगळा कचरा तिथला काढला जातो आणि नंतर एक स्वच्छ त्याच्यावर गालीचा वगैरे काहीतरी टाकला जातो. एवढंच आहे की नाही? पाहुणे येणार, बाबा स्वच्छ करा, सगळा कचरा काढून टाका, एक गालीचा टाका छानपैकी, पाहुणे येतील बसतील. मला सांगा याच्यातला क्रम काय हो नेमका? आधी झाडून घ्यावं मग गालीच्या टाकावं. तुम्ही काय करता? म्हणजे झाडताना घरात झाडत चला, काही नाही. बायकोला मदत केल्याने काही पाप लागत नाही, करत जावी मदत. बायको नाही आपल्याला पोळ्या करायला मदत करत, आपण थोडी मदत केली तिला तर काय बिघडलं? काही नाही, करायची मदत थोडी थोडी, काही नाही. तुम्ही घर झाडताना काय तुमची पद्धत काय आहे? आधी गालीच्या टाकून मग झाडता का आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकता? काय करता? बरं जाऊ द्या, तुमची बायको काय करते? हा आता सांगा, आता मोकळं वाटलं जरा. आपण कसं सांगायचं, कीर्तनात कसं सांगायचं, नका सांगू. बायको काय करते? बायकांना विचारा, काय करता आई तुम्ही? आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकता का आधी गालीच्या टाकून वरून झाडून घेता? आधी झाडून घेता आणि मग गालीच्या टाकता. का बाबा? कारण झाडून न घेता गालीच्या टाकला तर कचरा पाहुण्याला बसू देत नाही, होतं की नाही असं? मग आधी काय करावं लागतं? सगळा कचरा काढून टाकावा लागतो आणि मग स्वच्छ गालीच्या टाकावा लागतो. कचरा काढून टाकणं ही दुःख निवृत्ती आहे आणि गालीच्या टाकणं ही सुख प्राप्ती आहे. लक्षात ठेवा, मी सोपं बोलतो. आपल्या जीवनातल्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा तत्वज्ञानावर आधारित आहेत. आपण त्याच्या खालचं तत्वज्ञान शोधत नाही. ज्ञानेश्वरी त्याच्या करताय, गाथा त्याच्या करताय, प्रपंच सोडण्याकरता गाथा नाही आहे. लक्षात ठेवा, मी जाहीर सांगतो आज आपल्याला, आपल्या संसाराचा त्याग करण्याकरता हरिपाठ ज्ञानेश्वरी म्हणू नका, वाचू नका. त्याच प्रपंचातल्या तत्वज्ञानाच्या अधिकरणाच्या शोधाकरता ते करायचंय चिंतन. आपल्याला गाथा वाचायचा, आपल्या सहज जीवनातलं तत्वज्ञान शोधता यावं याच्याकरता. कुठं ब्रह्मन कुठं माया, कुणाला काय करायचंय? झाडून काढणं, गालीच्या घालणं, बस संपलं. हेच तत्वज्ञान आहे हो. तत्वज्ञान दुसरं काही नाही. झाडून आधी काढा म्हणजे सगळं दुःख आधी, घाण आधी बाजूला काढून टाका, मग तुम्हाला सुख भोगायला वाव राहील. म्हणून जर पहिलं पाऊल दुःख निवृत्तीचं असेल तर तुकोबाराय म्हणतात सुखप्राप्तीचा विचार, भगवन नामानं प्राप्त होणाऱ्या सुखाचा विचार नंतर बोलतो. आधी भगवन नामानं दुःख निवृत्ती काय होते याचा विचार प्रस्तुत अभंगात आहे. पहिल्या चरणात विशेषत्व तोटे भवरोग तोटे
नामाचा परिणाम. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग. संचित क्रियमाण भोग तुटे आणि भवरोग तुटे दोन्ही घ्या, किंवा संचित क्रियमाण भोग रूपी भवरोग तुटे असाही अर्थ करा. दोन्ही मला चालणार आहे, दोन्ही सिद्धांतामध्ये बसतात. तुटे हा शब्द देहली दीपन्यायानं घ्या. भवरोग तुटे, संचित तुटे, क्रियमाण तुटे आणि प्रारब्ध तुटे. भोग हा शब्द प्रारब्धाचा वाचक आहे. संचित क्रियमाण भोग, भोग शब्द प्रारब्धाचा वाचक. प्रारब्ध सुद्धा नामानं तुटतं. कसं तुटतं, काय तुटतं याचा विचार आता करत नाही, नंतर वेळ झाला तर विचार करतो. तुकोबाराय म्हणतात या नामानं भवरोग निवृत्त होतं. मानवी जीवनातली सगळी धडपड याच्या करता आहे. आम्हाला म्हणून मी म्हणलं मी दोन्ही बाजूनी बोलतो म्हणून. मगाशी बोललो एक बाजू बोललो, आता मुद्दाम प्रमाण घेऊन दुसरी बाजू बोलतो. आम्हाला सुखाच्या अपेक्षेची आम्हाला सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा नाही आहे. माझं बोलणं पटणार नाही तुम्हाला, पटणार नाही, पण तरी बोलतो, ऐका, नंतर पटेल बोलणं झाल्यावर. माणसाला आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं याची अपेक्षा नाही आहे. मी तात्विक बोलतोय आता, म्हणून मी दुसरी बाजू म्हणालो. सुखाच्या प्राप्तीची आपल्याला अपेक्षा नाही, आपल्याला अपेक्षा दुःख निवृत्तीची. काय बोलता तुम्ही, म्हणाल काय बोलता महाराज, सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा नाही. अरे आमची सगळी मरमर तर सुख प्राप्ती करताय. आपली दृष्टी चुकली महाराज. आपली धडपड सुख प्राप्ती करता नाहीये, आपली धडपड दुःख निवृत्ती करताय. असं का? कारण सांगतो मी. आपल्या ज्ञानोबारायांच्या दृष्टांतानं बोलतो. दोन तीन दृष्टांत देत. आपल्याला असं वाटतं की आम्ही सुख प्राप्ती करता धडपड करतो. नाही 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 नाही, आपली चूक आहे. आपण सुख प्राप्ती करता धडपड करत नाही, आपण दुःख निवृत्ती करता धडपड करतो. असं का? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचंच नाहीये, आपण सुख रूपच आहोत, आपण आनंद रूपच आहोत. आपल्याला वेगळ्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायची नाहीच आहे, पण आपल्याला नित्य प्राप्त झालेला आनंद ज्या कारणाने आम्हाला भोगता येत नाही ते दुःख काढून टाकलं की आनंदाचा भोग नित्य आहे. हो, आम्हाला वेगळं करायचं नाहीये काय. ज्ञानोबारायांचं उदाहरण देऊन पुढे जातो. सूर्य आकाशामध्ये कडक ऊन आहे. एखाद्या वेळेला एक ढग येतो त्या सूर्यासमोर. ढग आला की काय होतं, ऊन आडलं, आपल्याला वाटतं आभाळ आलं, मळभ आलं. ढगांनी सूर्याचा प्रकाश अडवला, तेवढीच सावली आल्यासारखं. माऊलीच्या सोहळ्यात फार समाधान वाटतं असं झालं की चालताना उन्हात, त्याच्यातही सासवडचा घाट असावा, कडक ऊन असावं, ढग यावा, बस आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरात, झालं असं होऊन जातं, फार समाधान मिळतं. सूर्यासमोर एखादा ढग येतो, तो ढग आला की आपल्याला बरं वाटतं एकदम. सूर्याचा कडक ऊन कडाका नको वाटतो. ढग येतो थोडा वेळ बरं वाटतं. थोड्या वेळाने वारा सुटतो. वारा आला की तो ढग पुढे निघून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात सूर्यासमोर आलेला ढग वारा दूर करतो. ज्ञानोबारायांचा प्रश्न असा आहे की वारा सूर्य, मग काय एकदा ढग दूर झाला की पुन्हा सूर्याचा प्रकाश, तेवढंच कडक ऊन पुन्हा पडतं. ज्ञानोबाराय म्हणतात वाऱ्यानं ढग दूर केला का वाऱ्यानं सूर्य निर्माण केला? वाऱ्यानं केलं काय? वाऱ्यानं तुम्हाला सूर्य नवीन आणून दिला नाही पुन्हा उन्हा करता. वाऱ्याने फक्त मध्ये आलेला ढग दूर केलाय. सूर्य आहेच आहे, त्याचा प्रकाश चालूच आहे, पण मध्ये ढग आल्यामुळे तो प्रकाश आम्हाला मिळत नव्हता. वाऱ्यानं फक्त ढग दूर केलाय, बाकी काही केलं नाही. आमचा सगळा परमार्थ आम्हाला नवीन आनंद आणून देत नाही. आनंदाच्या भोगामध्ये आमच्यामध्ये जे दुःख, ढग रूपी दुःख आलंय, तेवढं दुःख दूर करणं एवढंच साधनेचं काम आहे. त्याला नवीन आनंद निर्माण करून देता येत नाही कोणाला. दुसरा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलाय. पाण्यावर शेवाळ आहे, पूर्ण हिरवगार, जणू गवत आहे असं वाटावं. पांथस्त चालला रस्त्याने, तहान लागली आणि त्याने विचारलं एका माणसाला, अहो पाणी मिळेल का प्यायला? तो म्हणाल जा की तिथं एवढं मोठं, अहो कुठं आहे, सगळं गवतच आहे. त्यांनी सांगितलं काय